शेतकऱ्यांसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आहे। नुकसानग्रस्तांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे। 31,628 कोटींचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं। कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी 18,000 रुपये तर बागायतदारांना 50,000 प्रति हेक्टरी मदत देण्याची घोषणा फडणवीसांनी केली। चांगली करायची सरकारला म्हणा, सरकारने आमची एवढी मक्का दिली, आमच्या मक्काची भरपाई केली। 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। 32,000 कोटी पर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि आपला प्रयत्न आहे की यातला जेवढा जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला या ठिकाणी दिवाळीच्या आधी देता येईल। किमान क्रॉप कॉम्पेन्सेशनचे पैसे वगैरे जे काही आहेत हे जेवढे जास्तीत जास्त दिवाळी आधी पुश करता येतील तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे। आपण पाहूयात, कोरडवाहू शेतीसाठी 18,500 रुपये इतकी मदत देण्यात येते। त्यानंतर हंगामी बागायतीसाठी 27,000 रुपये हेक्टरी मदत ही जाहीर करण्यात आली। बागायती शेतीसाठी 32,500 रुपये हेक्टरी मदत जाहीर करण्यात आली। रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी अतिरिक्त 10,000 रुपये देण्यात येतील। तर खरडून गेलेल्या जमिनींसाठी 3.5 लाख प्रति हेक्टरी, खरडून गेलेल्या जमिनीसाठी 47,000 रुपये हेक्टरी कॅश देण्यात येईल। विमा काढलेल्या शेतकऱ्यांना साधारण 17,000 हेक्टरी मदत मिळेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।